समाजाची पाण्याची तहान भागवणं हे महान कार्य आहे. अत्यंत प्रामाणिक कंडक्टर रामचंद्र आवताडे यांच्या स्मरणार्थ हा समाजोपयोगी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून असे उपक्रम आवताडे परिवाराकडून राबवले जात असून हे निश्चित सर्वांसाठीच प्रेरणादायी कार्य आहे, असं प्रतिपादन उद्योजक जयदीप रत्नपारखी यांनी केलं. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील कैलासवासी रामचंद्र विठोबा आवताडे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं स्वच्छ पाण्याचा नितळ उपक्रमाअंतर्गत सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आरो फिल्टर पाणी मशीनचा उद्घाटन समारंभ उद्योजक जयदीप रत्नपारखी आणि मोना रत्नपारखी यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील हे होते. यावेळी विचारमंचावर एक्साईज विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश आवताडे, कैलासवासी रामचंद्र विठोबा आवताडे बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सपना आवताडे, खजिनदार ब्रह्मदेव माने, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंकुश आवताडे म्हणाले की वडील कैलासवासी रामचंद्र आवताडे यांनी एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. त्यांच्या कार्याचा आदर्श वारसा पुढे ठेवत एसटी कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी एसटी स्टँडवर शुद्ध पाण्याची सोय हा उपक्रम आतापर्यंत 4 ठिकाणी राबवला आहे. पत्रकार बांधवांसाठी ही पाणी फिल्टर मशीन सोय केली आहे. समाजाच्या व्यथा, वेदना, अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी संस्था प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षीय भाषणात काशीनाथ पाटील यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव ठेवून वडिलांच्या स्मरणार्थ आवताडे परिवारानं हा स्तुत्य उपक्रम राबवलाय. ही सर्वांसाठी प्रेरक बाब आहे. यावेळी अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रास्ताविक उपाध्यक्ष आफताब शेख यांनी केलं. सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केलं तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. विक्रम बापू, सागरदादा, किरण सर, कैलासवासी रामचंद्र विठोबा आवताडे सामाजिक संस्थेचे मी सर्वात आधी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण असं आहे की आम्ही वॉटर प्युरिफायर बघत होतो आणि मी सरांना माझ्या डोक्यात विचार आला की मागच्या वर्षी सरांनी सोलापूरच्या एसटी आगारामध्ये एक आरोचं फिल्टर प्लॅन्ट बसवलेला होता. त्या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी पण आम्ही गेलेलो होतो. तिथं मला असं वाटलं की सरांना एकदा विनंती करून बघावी. काय तसं विनंतीही नाही, विनंती करण्याच्या आधी केवळ फोन करून माहिती सांगितली की पत्रकार संघामध्ये अशा प्लॅनची गरज आहे. हे कुठलाही आग्रह न करता काही म्हणजे एक शब्द एवढा टाकला की 1-2 मिनिटे मला मी तुला फोन करतो परत, आणि दुसऱ्या मिनिटाला फोन आला की आता आपण प्लॅन बसूया, क्षमता किती हवी तुम्ही सांगा किती गरज आहे. म्हणजे पत्रकार संघाची गरज किती आहे त्या क्षमतेचं, त्या कॅपॅसिटीचं वॉटर प्लॅन्ट, आरो फिल्टर 1 मिनिटामध्ये त्यांनी सरांनी मंजूर केलं. त्याबद्दल सरांचं मी मनापासून आभार. खरं तर समाजामधली आजची स्थिती आपण बघताय की मुलं वडिलांना विसरत चालली आहेत, कुटुंबाला विसरत चालली आहेत. पण आपल्या वडिलांच्या स्मरणामध्ये सातत्यानं असा उपक्रम राबवावा की वडील ज्या सेवेत काम करत होते त्या सेवेतल्या लोकांना आपल्या वडिलांसारखं मानून त्यांच्या पाण्याची सोय करण्यासारखं, आणि विशेष म्हणजे एक्साईजसारख्या खात्यामध्ये काम करत असताना तिथं आपल्याला माहिती आहे की वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना पाण्यासारखी सोय लोकांची व्हावी असं सरांनी काम, कौतुकास्पद काम ते करतायत. आणि पत्रकार संघाचं, पत्रकारांशी त्यांचा सातत्याने संपर्क असतो. त्या पत्रकारांच्या प्रती देखील कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी आमच्यासाठी देखील हा प्लॅन उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. श्रमिक पत्रकार संघाचे आभार की त्यांनी या ठिकाणी प्लॅन बसवण्याची संधी संस्थेला उपलब्ध करून दिली. त्यासोबतच हे सगळे जे कार्यक्रम होते त्यांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा हा प्लॅन बसवल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. नेते पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर त्यांच्या उपस्थित शुभहस्ते कार्यक्रम पार पडतोय. त्या आमच्या वहिनी मोना रत्नपारखी मॅडम, उद्योजक रत्नपारखी मॅडम, संघटनेचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे साहेब, आमचे मित्र आफताब शेख, सागर, त्याच्यानंतर पत्रकार बंधू, माझे गावातले नातेवाईक आणि माझी मित्रमंडळी. खरं तर एक जगप्रसिद्ध तत्ववेत्ता लिओ टॉल्स्टॉय त्याचे एक क्वेट आहे की इफ यू फील पेन यू आर अलाइव्ह, इफ यू फील अदर्स पेन यू आर अ ह्युमन बिईंग. म्हणजे जर तुम्हाला काही वेदना होत असतील तर तुम्ही ते माणूस आहात, पण तुम्हाला जर त्या समोरच्या व्यक्तीच्या वेदना जाणवत असतील तर तुम्ही एक ह्युमन बिईंग आहात, तुम्ही एक मानव आहात, असं त्याचं ते क्वेट आहे. मी लहानपणापासून माझे वडील एस टीमध्ये असताना त्या एस टी कर्मचाऱ्यांच्या, कंडक्टरच्या व्यथा वेदना जाणून घ्यायचो. त्या व्यथा वेदना जाणून घेतल्यानंतर काहीतरी आपण भविष्यात काहीतरी घडल्यानंतर आपण त्या
व्यथावेदना जाणून घेण्याचा प्रयत्न पुरेपूर करू असा मनात निर्धार होता. दुर्दैवानं आप्पांचं मध्यंतरी निधन झालं. त्या निधनानंतर सामाजिक क्षेत्रातली आवड असल्यामुळे आपण त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काहीतरी रचनात्मक कार्य करावं असा एक मनात विचार आला आणि मग त्या माध्यमातून ST मधल्या कर्मचाऱ्यांसाठी असतील किंवा अधिकारी लोकांसाठी असतील असं काहीतरी काम करता यावं असा विचार करत होतो. आणि सर्वात प्रथम मानवाला सर्वात जास्त गरज काय असेल तर ती पाण्याची आहे, शुद्ध पिण्याची. आजकालच्या या दुनियेमध्ये म्हणजे आजकालच्या या लाईफस्टाईलमध्ये शुद्ध पाणी मिळणं आणि खूप मुश्किलीचं होऊन चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्या लोकांच्या व्यथावेदना दूर करण्यासाठी म्हणून पाण्याच्या माध्यमातूनच प्रयत्न करत होतो आणि डेडिकेटेडली फक्त STतल्या लोकांसाठीच पूर्ण जिल्हाभर करायचं काम माझा विचार होता. मध्यंतरी सोलापूरच्या फिल्टर प्लांटचं उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी गोंजारे साहेबांनी जे DC आहेत सोलापूर त्यांनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही पुढचा प्लांट आमचा अक्कलकोटला खूप मोठं स्टँड होतं, जिल्ह्यातील सर्वात मोठं स्टँड होते, आता बापून बोलले तसंच, आणि तिथं तुम्ही फिल्टर प्लांट बसवावा अशी आमची इच्छा आहे. मग मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की पुढच्या वर्षीचा प्लांट बसवूया. मध्यंतरी आता मला आफ्ताबचा फोन आला की आफ्ताबने असं सांगितलं की मी 2 मिनिटं विचार केला की आपलं आयुष्य पण पेपरच्या माध्यमातूनच घडले. म्हणजे आता पत्रकार मित्र आहेत त्यांना सांगायला मला हे आहे की माझी पेपरविषयी प्रचंड मोठी आस्था आहे, कारण मी त्या पेपरच्या माध्यमातूनच घडलो. लहानपणी वडील सकाळ असतील, लोकसत्ता असतील, महाराष्ट्र टाइम्स असतील असल्यासारखी वृत्तपत्र, एक ST कंडक्टर सारखा माणूस पण एवढ्या उच्च दर्जाची वृत्तपत्र त्यावेळेला वाचायचा. पुण्या मुंबईवरून यायचे, पण ती मी पेपर, कालचा पेपर, आजचा पेपर आहे, परवा पेपर आहे असं कधीच त्याच्याकडे बघायचो नाही. त्याच्या माध्यमातून वाचायचो आणि त्याच्या माध्यमातूनच मला बाकीच्या दुनियेची खऱ्या अर्थानं ओळख झाली. किंवा त्यावेळेला काही मोबाईल किंवा इतर काही अशी साधनं नव्हती की ज्याच्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट व्हाल किंवा त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि त्याच्यातूनच माझा जो एक सामाजिक दृष्टिकोन जो विकसित होत गेला. असं काही मी काय एवढा मोठा अधिकारी नाही आहे की बाबा सातत्याने ह्या गोष्टी सर्व असं हे करायचं. एक छोटा मोठा अधिकारीच आहे, परंतु एवढा आहे की माझी जी इच्छाशक्ती आहे ती कित्येक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पेक्षाही इच्छाशक्तीपेक्षा दांडगी आहे. त्याच्यामुळं आत्तापर्यंत मी सांगितलं की बाबा पत्रकार बांधवांसाठी आता सध्या परिस्थितीमध्ये पत्रकार बिचारा उन्हातानात एवढा फिरतो, आफ्ताबला पाहतो, मी सागरला पाहतो किंवा आणखी 1-2 पत्रकार मित्र आहेत ज्यांच्या रुटीनमध्ये माझ्याशी कनेक्ट असतो, त्यांची ती लाईफ मी खूप जवळून अनुभवतो. तर ते एवढं म्हणजे त्यांचं शेड्यूलच नाही, असं कधी कुठली घटना झाली ती कव्हरेज करायला रात्र दिवस काही नाही. आणि ते थकलेल्या भागलेल्या त्याच्यातून येऊन आता सध्या परिस्थितीमध्ये सोलापुरात तर एवढा तीव्र उन्हाळा जाणवतो. तर त्याच्यामुळे मग मी आफ्ताबला सांगितलं की आपण आफ्ताबने सांगितलं की छोटे खानीच फिल्टर लागेल आम्हाला. मी त्यांना सांगितलं की लगेच बसवूया इथं, आपण काही हरकत नाही. कारण सोलापुरातल्या श्रमिक पत्रकार संघटनेमध्ये पण मी ज्या वेळेला केलं होतं, आज मला त्यांची खूप आठवण येते. या ठिकाणी येताना ते आमचे एजाज भाई ते नव्हते, एवढी प्रामाणिक पत्रकारिता एजाज भाई सारखी बघायचो आणि मला खूप अप्रूप वाटायचं. दुर्दैवाने मध्यंतरी त्यांचं निधन झालं, परंतु त्यांच्यासोबतच मी या पत्रकार याच्यामध्ये एकदा आलो होतो. तर मला त्यांना पण आज मी आदरांजली वाहतो या माध्यमातून. आणि मला हा फिल्टर प्लांट बसवण्याबाबत सोलापूर श्रमिक पत्रकार संघटनेने देखील सहकार्य केलं. आणि मी बापू आपल्याला परत एकदा सांगतो की आम्ही संस्थेच्या माध्यमातून फक्त फिल्टर प्लांट बसवून हे नाही आहे, तर ते रुटीनमध्ये कंटिन्यू कसं चालेल हा मेंटेनन्स पण मी संस्थेच्या माध्यमातून पाहतोय. आपला फिल्टर छोटेखानी असल्यामुळे एवढा काय मेंटेनन्सचा असा काही हे नाही आहे ना, परंतु तरी मेंटेनन्सच्या ह्याच्यामध्ये आपण ते मेंटेनन्स पण करत राहू आणि आमच्या संस्थेच्या याला असंच आपलं सहकार्य लाभो एवढीच हे करतो. आणि जिल्हाभरामध्ये आपण एक सामाजिक संस्थेचा एक आदर्श अशी सामाजिक संस्था नावारूपाला येईल, त्याच्यामध्ये आपण पण आम्हाला हातभार लावावा एवढी विनंती करतो. आणि आमचा आज या संस्थेला जागा उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल परत एकदा संघटनेतर्फे मी आपले आभार मानतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. सर्व मित्रमंडळी, अवताडे परिवारावरती प्रेम करणारे सर्व आपले सखोई पाहुणे, आज आपण एक वेगळा कार्यक्रम असं पाहिलं तर एक उद्घाटन नसून एक चांगल्या सेवेचे साक्षीदार आज आपण इथं झालेलो आहोत. तसं पाहिलं तर अवताडे फॅमिलीमध्ये कैलासवासी अवताडे यांनी STमध्ये कंडक्टरमध्ये सेवेत असताना अतिशय एक चांगलं कार्य म्हणजे आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली. खरं सांगायचं तर ST कंडक्टर हा संपूर्ण प्रवासाचा
एक भागी साक्षीदार असतोय आणि सुखकर प्रवास कसा व्हायचा हे पूर्णपणे कंडक्टरच्या हातातच असते. अशी तीच सेवा आज अंकुशजी अवताडे आपल्या सेवेमध्ये राहून आज एखाद्या प्रशासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा एवढा समाज मनाशी जोडला जाणारा अधिकारी हा एकमेव उदाहरण म्हणजे अंकुशजी आहे असं मला म्हणायचं आहे. आपण पाहतोय आज समाजामध्ये तुमच्या सामाजिक जीवनामध्ये आपण बरेचपणे पाण्याविषयी बघतोय. तुम्ही पाणी पाजणारे बघितले असतील, पाणी देणारे असतील, पाण्यात बघणारे बघितले असतील, पण पाण्याची तहान हा शब्द जरी छोटा असला खूप महान आहे. आणि ह्या तहान आणि त्यात आता तसं पाहिलं तर लोकशाहीतला सगळ्यात मोठा स्तंभ पत्रकारिता, पत्रकारांची तहान भागवणं हे फार मोठं कार्य म्हणजे संपूर्ण समाजाला तहान भागवण्याचे श्रेय आज अंकुशजी अवताडे या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ती करत आहेत. आतापर्यंत एक 4था हा 5वा प्लॅनचा हा मी साक्षीदार आहे. त्यांचं हे कार्य असंच पुढं राहू आणि इतर जणांना यापासून प्रेरणा मिळालेली आहे, मिळत राहू आणि सामाजिक जाणीव ठेवून हे कार्य करत आहे याचा मला साथ अभिमान आहे. एवढं बोलून माझं म्हणणं संपलं. धन्यवाद. आज हा उपक्रम होत आहे याआधी अंकुशजी अवताडे साहेब, रत्नबारके साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील साहेब, काही आत्ता बहिणी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. मध्यंतरी साहेबांना विनंती केली पत्रकार संघात प्लॅनची गरज आहे, तर त्यांनी एकही क्षणाचा विलंब न लावता तो प्लॅन आज बसवला, कार्यान्वित झाला. साहेबांच्या संस्थेचं खरोखरच काम अतिशय चांगलं आहे. एस.टी. स्टँड आतापर्यंत 4 ठिकाणी त्यांनी असा प्लॅन बसवला आहे. 5वं आज आपल्या संघात हा उपक्रम होतोय. भविष्यात हा उपक्रम ते सुरूच ठेवणार आहेत. याच्यानंतर आपण कुठला आहे जिथे जिथं गरज आहे अशा एस.टी. डेपोच्या ठिकाणी स्वच्छ पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे. संस्थेने असेच उपक्रम यापुढेही चालू ठेवावे. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात आम्ही निश्चितपणे सर्व पत्रकार त्यांच्यासोबत राहू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय जय. आरोग्याचे उद्घाटनाच्या समारंभानिमित्त सन्माननीय व्यासपीठ आदरणीय रत्नबारके साहेब, अवताडे साहेब, त्यांचं कुटुंब आणि सर्व पत्रकार बंधू, प्रमुख असतील, तसेच गावाकडून आलेली सर्व त्यांचे हितचिंतक आणि मार्गदर्शक. आज रामचंद्र अवताडे ही व्यक्ती अत्यंत गरीब कुटुंबामधून समाजामध्ये आलेली एक एस.टी. कंडक्टर म्हणून की त्यांची परिस्थिती सर्वसामान्य अशी काही फार मोठी परिस्थिती होती किंवा हे होती असं नव्हतं, परंतु परिस्थिती हे असताना त्यांना इतकी जाणीव होती. ती एस.टी. महामंडळामध्ये आम्ही ज्यावेळेला त्यांच्याशी प्रवास करत होतो त्यावेळेला एस.टीची तिकीट असायची आणि ते राहिलेले पैसे काय कंडक्टर देत नव्हते, परंतु हा माणूस उतरताना एस.टीच्या दरवाज्यातून हे तुमचे पैसे घ्या असं प्रामाणिकपणे सेवा करणारा हा एक सामाजिक कार्यकर्ता, अत्यंत अभ्यासू पत्रकार. अंकुशने सांगितल्याप्रमाणे पत्रकार पेपर वाचणं हा पेपर पूर्णपणे वाचल्याशिवाय तो कधीही जेवण करत नव्हता. इतकं पेपरबद्दल वेळ होतं, अभ्यासू वृत्ती, गावामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी धडाडीचा प्रयत्न आणि असा हा प्रामाणिक माणूस त्यांच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी हा वारसा पुढे चालवला आणि प्रत्येक ठिकाणी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. अंकुशची माझी बऱ्याच वेळा चर्चा असते आणि त्यांचं मत आहे की आपण समाजासाठी काहीतरी करू आणि समाजासाठी करण्याची जाणीव त्या अंकुशमध्ये आहे. आणि आज मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, सोलापूर असेल, आज तुमच्या श्रमिक पत्रकार की हे जे आहेत हे एस.टी. महामंडळ असेल किंवा हे तुमचं श्रमिक की तुम्हाला उन्हातानामध्ये कुठेही जाऊन फिरावं लागतं, जावं लागतं, ज्या ठिकाणी घटना घडतात तिथं जातो, पण आल्यानंतर आपणाला एक पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि थंड पाणी मिळालं तर असणारे कुठंतरी आत्म्याला एक समाधान वाटतं. ते समाधान आज मला वाटतं विक्रम बाबू तुम्हाला या माध्यमातून मिळेल आणि आपण सर्वांनी अंकुशला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी अंकुशच्या वतीनं आभार मानतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. रामचंद्र विठोबा अवताडे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं
पत्रकारांची तहान भागवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी अंकुश अवताडे सर असलेले त्यांचे संपूर्ण संस्थेचे सभासद पदाधिकारी जे आहेत त्यांचं श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आभार मानतो. कारण सर्वांना आपल्या बातम्यांच्या माध्यमातून पाणी पाजणाऱ्यांना पाणी पाजणारे अधिकारी अशी त्यांच्याला ओळख झालेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि सर्वांनी खरं तर मंगळवेढ्यावरून सर्व उद्योजक रत्नबाकी सर आलेले आहेत, पाटील सर आहेत, हे सर्व या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले. त्याबद्दल या सर्वांचे आभार मानतो आणि संस्थेचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सातत्याने त्यांच्याकडून तहान भागवण्याचं काम जे आहे हे सरांनी सांगितलं, तहान भागवण्याचं महान काम जे आहे ते सातत्याने होत राहावं याची त्यांना शुभेच्छा पत्रकार संघाच्या वतीने मी देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.